Hello. Uh, Hello, this is the Maya Artifact episode number 11, sorry, 1203 म्हणजे 1203. आजची तारीख आहे आजची तारीख आहे 27 जून 2018. आता वाजले करीब सकाळचे 9:30 वाजले आहे. जस्ट लाईक मला असं प्रश्न पडला, एकदम सकाळी 9:30 वाजता का आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करायची वेळ आहे. हे जस्ट लाईक काल रात्री आपण आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड केला नाही, सो त्यामुळेच आपण आज सकाळी आपण आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करत आहे. हे जस्ट लाईक नाही का आज मला खूप काही बोलायचं आहे मनातलं, कारण काल असं काही झालं जेणेकरून नाही का एक प्रकारे माझ्या लाईफला एक प्रकारे थोडंसं ट्रेनिंग देण्याचं काम करेल या. कारण समोर जाऊन याच्यापेक्षा वर्स कंडिशन येणार आहे, त्यावेळेस तू या साऱ्या गोष्टी कशा काय टॅकल करशील. सो हाऊ इज दॅट पॉसिबल, तू या साऱ्या गोष्टी कशा काय मॅनिप्युलेट करशील. सो या गोष्टीसाठी तुला मेंटली आणि फिजिकली प्रिपेअर राहावं लागेल. आता काल तू तर रेडी नव्हतं, त्यामुळे तुझा पूर्ण पोपट झाला आणि तुझा पूर्ण जोकर झाला. सगळेजण तुझी मजा घेतली आणि यू आर जस्ट वॉचिंग इट. कसं आहे की आपल्या लाईफमधले काही गोल्स आहे की जरी आपल्या लाईफमध्ये कोणी आहे नाही अजूनपर्यंत तरी जे की अशा माझ्या गोष्टी काही एक्सप्लेन म्हणजे असं सांगण्यालायक. सो दॅट्स वाय मी खूप जास्त डेस्परेट होतो. जर कोणी मला जर माझ्या लाईफबद्दल विचारण्याचा प्रयत्न केला तर मी काफी ओपन अप होऊन जाईल. इट जस्ट लाईक मी माझ्या आर्टिफॅक्ट एपिसोडबद्दल पण सांगून देईन का मी असं करत असं करतो. इट वॉज लाईक अ रिअली सिक्रेट थिंग. ह्या गोष्टी कोणाला सांगावं लागत नाही, बट कोणी मला विचारलं तर मी फटसे सांगून देईन. आणि दॅट इज वाय बिकॉज कारण नाही का मी खूप आहे म्हणजे इट जस्ट लाईक आता कोणी मला अजूनपर्यंत असं बोललंच नाही या गोष्टीबद्दल. सो दॅट्स वाय या गोष्टी माझ्यासाठी खूप जास्त मॅटर करते. आणि याच गोष्टीपासून आपल्याला थोडंसं अवेअर राहावं लागेल. माझा म्हणण्याचा उद्देश हा आहे की आपण म्हणजे कसं आहे की आय डोंट नो, आता मी थेरॉटिकल गोष्ट बोलत नाही, मी फिजिकली गोष्ट बोलून व्हॉट एक्झॅक्टली गलती काय झाली आणि त्याच्यावर सोल्युशन काय होतं आणि आपण हे सोल्युशन समोर जाऊन कशाप्रमाणे ॲक्ट करावं आणि प्रत्येकासोबत कशाप्रमाणे वागावं याच्यासाठी आपण एक प्रॉपर डेमो वगैरे आज आपण असं काहीतरी करू. ओके, राईट नाव मी हे आयफोनमध्ये रेकॉर्ड करत आहे, व्हॉइस मेमो वगैरे. आय डोंट नो म्हणजे हे कसं म्हणजे सेव्ह करता येईल का, मला काढता येईल, आय डोंट नो. मला याची फर्दर प्रोसेस माहीत नाही आता आयफोनमधून हे डेटा कसं काय काढता येईल, बट मला काढावं लागेल. सो काल इट वॉज लाईक अ रिअली आय डोंट नो म्हणजे एकदम अजीब झालं. गेले 2 दिवस झाले आहे मी ऑफिसमध्ये नाही का ॲडमिन एरियामध्ये बसून राहिलो आहे. मी माझ्या कॅड9वर बसून राहिलो आहे. व्हाय, बिकॉज कॅड9वर बसलं ना तर तिथे नाही का जस्ट लाईक तिकडे माझ्या मागे शिवम सर आहे, अश्विन सर आहे, वृषाल सर आहे आणि आजूबाजूला सगळेच जण आहे जे की माझी एक प्रकारे चेष्टा करतात म्हणजे जस्ट लाईक मजाक करतात, असं तसं वगैरे मागून येऊन भेवाडण्याचा प्रयत्न वगैरे करतात. इट वॉज लाईक मला असं काही खास आवडत नाही या. म्हणजे कसं कोणी आले आणि प्रत्येकजण माझं असं करून राहिले, चेष्टा करून राहिले, तर मला असं आवडत नाही. त्यामुळे मी त्यांना तेव्हाच बोलत नाही, मी नाही का त्यांच्यामध्ये थोडंसं दूर राहण्याचा प्रयत्न करतो. आता जे लोक मला खास आवडत नाही किंवा जे लोक मला खूप जास्त त्रास देतात, जे की मला वर्क स्पेस माझा बिघडवण्याचा प्रयत्न करतात, म्हणजे मला जे करायचं आहे ॲक्च्युली ते करू देत नाही. आणि दुसरं अनदर रिझन म्हणजे काय आहे की जेव्हा मी मॉडेलिंग करतो, दॅट इज वाय आता प्रत्येकाची मॉडेलिंग मेथड वेगवेगळीच आहे. कोणी एक्सट्रूड करून हे करते, कोणी स्केच करून एक्सट्रूड करते, कोणाची बहुतच वेगवेगळी प्रोसिजर आहे. सो इट वॉज लाईक नाही का कॅड9 हा एक असा कम्प्युटर आहे इथे नाही का ऑलमोस्ट सगळं दिसते. म्हणजे मी का करून राहिलं आहे, माझ्या डेस्कटॉपवर का ओपन आहे, हे एका कोपऱ्यापासून दुसऱ्या कोपऱ्यातला प्रत्येक जण पाहू शकते का माझ्या डेस्कटॉपवर काय सुरू आहे. आणि इट वॉज लाईक तर कोणाला तर खाली वेळ तर असतोच, त्यामुळे कोणी असं पलटून जरी बघितलं ना त्याला असं माहीत पडेल की भाऊ तू असं रॉंग करत आहे. इवन आफ्टर मी ते राईट करत असेल ना तरीसुद्धा पण ते व्यक्ती नाही का मला टोकेल का भाऊ तू रॉंग करत आहे. व्हाय,
कारण आपण त्याच्या प्रोसेसिंग नाही करताय ना, म्हणजे त्याच्या प्रोसेसनी मॉडेलिंग नाही करताय ना, त्यामुळे तो टोकेल का, अरे भाऊ तू असं नको करू, असं कर, असं नको करू, असं कर. आणि असं माझं 2-3 वेळा झाला पण सुद्धा या. त्यामुळे नाही का माझ्या चुका नाही का धाडाव दिसते आणि त्यामुळे मी बहुतेक ऑफिसमध्ये प्रोग्रेस करू शकत नाही असं मला वाटते. हे जस्ट लाईक मला तर वाटते की नाही का आपण प्रत्येकासोबत थोडंसं दूरी बनवून ठेवली ना, इट जस्ट लाईक एक प्रकार नाही का थोडासा डिस्टन्स मॅटर करते, की आपण नाही का त्या व्यक्तीपासून थोडंसं दूर राहिलं की आपलं रिलेशनशिप पण एक प्रकारे स्ट्रॉंग राहते आणि त्याच्या चुका पण दिसत नाही. या मला असं कॅरेक्टर बनायचं आहे जो इज जस्ट लाईक रिअली नॉर्मल गाय. आतमध्ये तर खूप काही सिक्रेट आहे, बट ऑफिसमध्ये लोक इतके काही स्पेशल नाही जे माझे सिक्रेट्स जाणून घेईल. या इट जस्ट लाईक हा एका गोष्टीचा साथ आहे, एक वेळ साथ नंतर हे लोक पळून जाणार आहे, मीच यांना सोडून जाणार आहे. या सो इट जस्ट लाईक मला समजून घ्यायला पाहिजे ना की या साऱ्या गोष्टी फक्त हे इट जस्ट लाईक ते फक्त एंटरटेन करत आहे स्वतःला माझ्याद्वारे. या म्हणजे त्यांच्यापाशी फोन आहे आणि त्यांच्यापाशी टी व्ही नाही आहे आणि जस्ट लाईक त्यांच्यापाशी त्यांना एक जोकर हवा आहे, त्यांना एक बकरा हवा आहे ज्यांची ते मजाक करायला हवे. सो आम दॅट बकरा एव्हरी टाईम आम दॅट बकरा. मला काही विचारतात, असं करतात तसं करतात वगैरे वगैरे, जस्ट लाईक सो मग तू त्यांना का अटेन्शन देतो एव्हरी टाईम. या व्हाय यू आर जस्ट डुईंग. जर तुला माहीत आहे ना का तो व्यक्ती तुझी चेष्टा करत आहे ॲज अ सिनियर, तू असं काही खास आहे नाही, तुझ्या कामाव्यतिरिक्त तो तुझ्यासोबत काही बोलला तर त्यासोबत काही रिलेशन ठेवूच नको ना. पण आपल्याला असं काही असं डायरेक्टली बोलता येत नाही ना भाऊ. म्हणजे आपण कसं कोणी जाऊन जर व्यक्ती आपल्याला चेष्टा करत आहे, शिवम सर आपल्याला चेष्टा करत आहे, तर मी त्यांना एक प्रकारे असं म्हणू पण शकत नाही का तुम्ही का बरं असं करताय वगैरे वगैरे. व्हाय? बिकॉज दे आर सिनियर. डूड, दे आर नॉट अ सिनियर ऑन दॅट टाईम. जे काम करत आहे ना तेव्हा सिनियर. अरे फालतूच्या वेळेला आय डोंट नो, मला असं वाटते की आपण न बोलण्यापेक्षा प्रत्येक गोष्ट बोलण्यानीच दाखवून देणं काही चांगलं नाही. इट वॉज लाईक काही काही गोष्टी नाही का दुरून राहून पण सॉर्ट आउट होते. पहिली गोष्ट लक्षात ठेव, काल सर्वात मोठी गलती केली का तू त्याच्यासोबत जेवण केलं. दॅट इज अ रिअली रॉंग थिंग. दॅट इज रिअली रॉंग थिंग. तू अशा लोकांसोबत जेवत नको जात जाऊ, की अशा लोकांसोबत हँगआउट बिलकुल नको करत जाऊ जे लोक तुझी मजाक करतात. कारण त्या लोकांना फक्त एका बकऱ्याची गरज असते आणि यू बिकेम दॅट नाईट अ बकरा. काल तू नुसता बकरा बनला होता, बाकी काहीच नाही. सो बेटर आहे की आपण त्यांच्यापासून थोडंसं दूर राहावं. खाण्यापासून दूर राहावं, नाश्त्यापासून दूर राहावं, इवन वर्क स्टेशनपासून पण दूर राहावं. हां, काम आहे, मी जाईन, काम विचारीन, मला हे काम करायचं आहे वगैरे, आणि देन आपण बॅक टू वर्क स्टेशन अँड लेट्स डू वर्क. या बट यांच्यासोबत जास्त टाईम स्पेंड करायचा नाही, हे आतापासून लक्षात ठेव. काल जे गलती केली हे खूप मोठी गलती झाली, हे खालची गलती आपण माफ करू आणि समोर ही गलती झाली नाही पाहिजे याची आपण काळजी घेऊ. काळजी इन द सेन्स की आपल्याला त्या लोकांसोबत बिलकुल जेवायचं नाही आहे, त्या लोकांसोबत बिलकुल टाईम स्पेंड करायचा नाही, ऑफिस व्यतिरिक्त कोणताच वेळ त्यांना द्यायचा नाही, बिलकुलच नाही. हां, कारण हे लोक तुझे मित्र नाही आहे. हे लोक, फर्स्ट थिंग सांगतो का, हे लोक तुझे मित्र नाही आहे. कारण हे केव्हाही तुझ्या मागे राहून तुझ्या मागून छोरा खुपसेल, तुला माहीत पण नाही पडणार. कारण हे लोक आहे सिनियर इन द सेन्स त्यांच्यापाशी ऑथॉरिटी आहे का तुला केव्हाही काढू शकते. सो अशा लोकांना तू फ्रेंड करूच नको. हां, बिलकुलच नाही. आणि ठीक आहे, आता तर काही मॅटर करत नाही आणि मलाही असं काही खास मॅटर करत नाही. काही या लोकांनी समजा जर मला काढूनही फेकलं तरी मला काही खास मॅटर करत नाही. व्हॉट यू मीन मॅटर करत नाही? का करशील तू सांग बरं? समजा तुला या जॉबवरून काढला, तुला पुण्यावरचा आहे का रेफरन्स? तू पुण्यात जाऊ शकते का? तुला खरंच 1 वर्ष झालं आहे का? तुझ्यामध्ये आला आहे का तो कॉन्फिडन्स का तू पुण्यामध्ये जाऊन स्वतःमध्ये एकटा राहून या साऱ्या गोष्टी मॅनिप्युलेट करू शकते? खरंच तुझ्यापाशी हा कॉन्फिडन्स आला आहे का? सांग बरं, सांग ना. नाही, आता तरी नाही, ऑलमोस्ट तरी. ॲटलिस्ट 1 वर्ष थांब,
एका वर्षामध्ये तू या साऱ्या गोष्टी सर्च कर, अनंतर जॉबबद्दल सर्च कर, वगैरे वगैरे एव्हरीथिंग, आणि देन तू नेक्स्ट प्रोसेसला स्टार्टअप कर ना, असं मला वाटतं. कारण समोर येणाऱ्या ज्या काही गोष्टी वॉज रिअली टेरिबल, रिअली खतरनाक. सो आपण आतापासूनच रेडी नाही राहू तर कसं चालेल हे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे की हे ऑफिसमधले लोक वॉज रिअली पार्ट ऑफ एक छोटासा हे आहे. पण माझ्या लाईफमध्ये असे खूप सारे असे लोक राहणार समोर जाऊन, जे ऑफिसमधल्या लोकांपेक्षा पण इट वॉज लाईक 30 मार खान असेल, जे तुझ्या लाईफमध्ये एंटर करण्याचा प्रयत्न करेल, तुझ्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करेल, एव्हरीथिंग किंवा वगैरे वगैरे. सो अशा वेळेस तू काय करशील? प्रत्येक वेळेस दूर जाण्याचा पर्याय नसतो, प्रत्येक वेळेस भागण्याचा पर्याय नसतो. वेल, भागण्याचा म्हणजे मी पळून राहिलोय का? वेट लेट मी क्लिअर. मी ज्याप्रमाणे सोल्युशन सांगितलं आहे का, मी ॲडमिन एरियामध्ये बसेल, त्यांच्यासोबत जेवणार नाही, इन द सेन्स मी त्यांच्यापासून दूरी ठेवेल, इन द सेन्स मी ज्या लढाई आहे त्याच्यापासून दूर भागेल. व्हाय इट इज दॅट फॉर? आता हे का लढाईपासून तू दूर का भागून राहिला? तू त्यांचा सामना का नाही करत आहे? मी पहिले सांगितलं, जर मी त्यांना सामना करेल किंवा मी त्यांना मुफड बोलेल वगैरे, सो ते सिनियर आहे, ते काहीही करेल माहीत पडणार नाही. इन द सेन्स जर मी त्यांना वाईट बोललो तर त्यांच्या मनाला फील होईल आणि त्यांच्या मनात तुझ्याबद्दलची भावना ती गलतच राहील. आता जे मी वाईट बोललो ते चांगल्या उद्देशाने वाईट बोललो, त्यामुळे त्यांच्या मनात जे काही भावना आहे ती एक मजाकीची भावना आहे. म्हणजे त्यांनी असं म्हणलं असेल की एक प्रकारे मजाक वगैरे आहे, वॉज काइंड ऑफ लाईक दॅट. त्यामुळे इतकं काय असं काही खास त्यांना काही हर्ट वगैरे झालं नाही, या असं मला वाटते. समजा तू त्यांना सामना करशील, त्यांना काही मुफड वगैरे बोलशील तर त्यांना खरंच वाईट वाटेल आणि ते नंतर तुझा काय करेल गॉड नोज. सो राईट ना तुला आता एवढं स्टिक राहायचं आहे की जस्ट लाईक जे आहे ते आहे भाऊ, या. आणि अनदर थिंग की प्रत्येक गोष्टीला सामना करणं वॉज नॉट रिअली इम्पॉर्टंट. इम्पॉर्टंट हे आहे का कधी कधी तू त्या गोष्टीपासून थोडंसं दूर पण राहायला पाहिजे. राईट ना मी थोडंसं दूर राहतं प्रत्येक गोष्टीपासून, अँड दॅट इज रिअली गुड फॉर मी. दॅट्स इट. प्रत्येक गोष्ट जवळ जाऊन सॉर्ट आउट करण्याची काही गरज नाही आहे. प्रत्येक गोष्ट थोडी दूर राहून पण आहे. समोर जाऊन पण माझी हेच सिच्युएशन राहील का, समजा जर असे काही लोक आहेत तर त्यांच्यापासून थोडंसं दूर राहावं लागेल. कीप इट डिस्टन्स. भाई तो मेरे से थोडासा दूर राहता, असं त्याला म्हणायचं नाही, बट थोडंसं दूर ठेवायचं. दॅट्स इट. सो हा लेसन कळला आपला. सो यालाच आपण थोडंसं चांगल्याने समजून घेऊ आणि समोर अशी सिच्युएशन नाही आली पाहिजे यासाठी आपण नेहमी प्रतिबद्ध राहू असं मला वाटते. ओके. सो राईट नाव हे रेकॉर्ड होत आहे आयफोनमध्ये, मेमो. सो आय डोंट नो मी याला कशाप्रमाणे एक्स्ट्रॅक्ट करू इथून, बट राईट नाव हे रेकॉर्ड होत आहे. दॅट इज रिअली गुड थिंग. सो दॅट्स इट. बाकी तर आज काही सांगण्यालायक तर काही आहे नाही. आणि या एव्हरीथिंग इज गुड, एव्हरीथिंग इज फाईन. सो दिस इज द एंड. दिस इज द माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 1203. राईट नाव वी आर ॲट नागपूर, महाराष्ट्र. थँक्यू.